नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमी या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर बघा, कोतवालची भरती येणार आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती झालं असेल। आता कोतवाल म्हणजेच महसूल सेवक हे जे पद आहे, या पदाचे फायदे काय काय आहेत, कशा पद्धतीने याचं प्रमोशन असतं, याचं वेतन कशा पद्धतीने मिळतं, याची भरती प्रक्रिया कशा पद्धतीने असते आणि आगामी जी परीक्षा होणार आहे ते किती दिवसामध्ये होईल आणि तुम्ही जॉईन कधीपर्यंत होऊ शकता आणि हे पद कशा पद्धतीने, अनेक जणांच्या मनामध्ये गैरसमज आहेत की कोतवाल म्हणजे खूप खालच्या दर्जाचं, कनिष्ठ दर्जाचं पद आहे आणि याच्यामध्ये विशेष असं काही नसणार आहे, पण तसं बिलकुल नाही आहे मित्रांनो। हे खूप चांगल्या दर्जाचं पद आहे। ग्रामीण भागामध्ये जे होतकरू तरुण आहेत त्यांच्यासाठी नक्कीच सुवर्ण संधी हे पद घेऊन येणार आहे। कशा पद्धतीने हा व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, डिटेल कामाचं स्वरूप कशा पद्धतीने, प्रमोशन कशा पद्धतीने, तुम्ही कोणत्या पदाच्या परीक्षा देऊ शकता, कोणत्या प्रमोशननी कुठपर्यंत जाऊ शकता, हे सगळी डिटेलमध्ये माहिती ही आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कोतवालची तयारी करणार असाल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचं जे ॲप आहे त्याच्यावर आपण बॅच सुरू केलेली आहे। 300 रुपये सध्या ऑफरमध्ये याची फीस आहे। सर्व विषय तुमच्या याच्यामध्ये कव्हर केले जातील। ही बॅच केल्यानंतर दुसरं काहीही करायची तुम्हाला आवश्यकता लागणार नाही। अनलिमिटेड तुम्ही कितीही सर्व विषय कव्हर, अनलिमिटेड व्ह्यूज प्लस सराव प्रश्नसंच सुद्धा तुमच्यासाठी त्याच्यामध्ये उपलब्ध असणार आहे। अतिशय दर्जेदार टीम तुम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहे आणि या बॅचचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे। कोतवाल बॅच महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर आहे। तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही विचारू शकता। या व्हॉट्सअप नंबरवर तुमचे प्रश्न सोडवले जातील। तसंच कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत हे सुद्धा या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा, तुम्हाला PDF पाठवतील। ओके, आता पुढे जाऊया। तर बघा, आता कामाचं स्वरूप कशा पद्धतीने असतं। सगळ्यांना वाटतं की कोतवाल म्हणजे गावात हमाली करणारा माणूस आहे का काय, बिलकुल तसं कामाचं स्वरूप राहिलेलं नाहीये। आता याच्या कामाचं स्वरूप हे ऑफिस टाईप झालेलं आहे। कार्यालयात बसूनच फक्त काम करायचं आहे। कागदपत्राचा हिशोब ने-आण करणं, कागदपत्र सांभाळणं वगैरे असे छोटे मोठे कामं करायचे आहेत। लक्षात ठेवा, तलाट्याचे सगळे काम, आता तलाठी कधी ऑफिसवर हजरच राहत नाहीत, तलाट्याचे सगळे कामं कोतवाल करतात। लक्षात येतंय? त्यामुळे याचं नाव सुद्धा आता महसूल सेवक असं केलेलं आहे। कोतवाल नाही, महसूल सेवक हे नाव आहे याचं। लक्षात येतंय? कामाचं स्वरूप सांगतो, एक तर फक्त गावातच तुमच्या काम याच्यात करायचं नाहीये, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तहसील कार्यालय आणि तलाट्याच्या ऑफिसला काय म्हणतात रे, सजा म्हणजे तलाट्याचं ऑफिस आणि ग्रामपंचायत याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यातले जे कागदपत्र सांभाळणं असेल, इकडं तिकडं नेणं नसेल किंवा गावातली माहिती कार्यालयात पोहोचवणं असेल, अशा प्रकारचे कामं करावे लागतात। पहिल्यासारखं कोतवालाच्या कामाचं स्वरूप राहिलेलं नाहीये। कोतवाल म्हणजे गावाची काय घाण काढायची असं बिलकुल नाहीये। कोतवाल हे चांगल्या दर्जाचे कामं, हे आता कामाची व्याप्ती वाढलेली, स्वरूप वाढलेलं आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, त्यामुळेच याची पात्रता सध्या जरी 4थी असेल तर कदाचित याची पात्रता सुद्धा बदलू शकते, 10वी किंवा 12वी सुद्धा होऊ शकते, हे लक्षात ठेवा। अशा पद्धतीने आहे, म्हणजे कामाचं स्वरूप जे आहे तुमचं आता बदललेलं आहे। कागदोपत्री तुम्हाला कामं किंवा ऑफिसच्या रिलेटेड कामं तुम्हाला करायचे आहेत आणि याच्यामुळं काय फायदा होणार आहे, तुम्ही या पदावर जाऊन जर इतर परीक्षांची तयारी करताय तर त्याच्यासाठी सुद्धा वेळ मिळणार आहे। अनेक जणांना वाटतं की कोतवाल हा पूर्णवेळ शासकीय सेवक म्हणून काम करतो, हे बरोबर आहे, तो पूर्णवेळ कर्मचारी असतो, पण असं नसतं की दिवसभर त्याला कामच आहे। एवढं काम काही नसतं, निवांत काम असतं, त्याच्यामुळे जास्त लोड नसतो। त्याच्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास वगैरे सुद्धा दुसऱ्या परीक्षांचा करू शकता आणि तुमच्या घराला तुमच्या स्वतःचा खर्च भागून हातभार मदत सुद्धा लावू शकता। अशा पद्धतीने याचं कामाच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आहे, काम चांगल्या पद्धतीचं आहे। त्यानंतर प्रमोशनाच्या बाबतीमध्ये सांगतो, आता पाठीमागे एक निर्णय आला की गट ड चे जे महसूल विभागाचे पद आहेत हे कंत्राटी पद्धतीने भरायची आणि त्याला अनेक संघटनांनी विरोध केलेला आहे आणि अनेक जिल्ह्यामध्ये त्यात थोडंसं स्थगिती मिळालेल्यासारखं आहे, पण तरी सुद्धा ह्याचे आंदोलन वगैरे सुरूच राहतील आणि शासन तो निर्णय मागे घेईल आणि कोतवालाचं सुद्धा प्रमोशन चांगल्या पद्धतीने पहिल्यांदा जसं होतं तसंच होत राहील। तुमच्या कामगिरीनुसार 3 ते 5 वर्ष या कालावधीमध्ये तुम्ही शिपाई म्हणून तुमचं प्रमोशन होतं आणि कोतवाल नंतर शिपायाला सर्व शासकीय सुविधा उपलब्ध असतात। S1 याचं स्केल असतं, म्हणजे सरकारी कर्मचारीच तुम्ही होऊन जाता। लक्षात येतंय? त्याच पद्धतीने शिपाई नंतर जर तुमचा आणखी कामाचा दर्जा चांगला असेल वगैरे इतर काही गोष्टीचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही लिपिक पदापर्यंत सुद्धा जाऊ शकता। याला काही पात्रता असतात। समजा तुम्हाला शिपाईला जायचं तर तुमची 10वी झालेली गरजेची अगोदर होतं, किमान 10वी शिक्षण झालेलं गरजेचं वगैरे, ते 12वी होऊ शकतं, तेवढं शिक्षण आता झालेलंच आहे। लिपिकसाठी कधी कधी पदवी वगैरे असा काहीतरी क्रायटेरिया प्रमोशनच्या वेळेस लावू शकतात, ते तुम्ही कंप्लीट करून घेऊ शकता। म्हणजे अशा पद्धतीने तुमचं प्रमोशन होतं। म्हणजे या ठिकाणी लिपिक शिपाई जरी व्हायचं म्हणलं तर आता किती घासावं लागती, ते स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करता तुम्हाला माहितीच आहे।
त्याच्यापेक्षा तुम्ही करत करत टप्प्याटप्प्याने पुढे गेलात तरी सुद्धा त्या पदापर्यंत पोहोचू शकता, जास्त कष्ट मेहनत जास्त अभ्यास न करता. त्याच्यामुळं हा फायदा तुम्हाला खूप चांगला आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं तुमच्या आता क्षेत्रामध्ये जर जेवढ्या जागा आहेत त्याच्यासाठी हमखासपणे फॉर्म भरा आणि याचं चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन करा. त्यानंतर तलाठी भरतीच्या बाबतीत आत्ताच आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी नुकताच काही 1-2 महिन्यापूर्वी निर्णय घेतलेला आहे. काय निर्णय घेतला आहे? इथून पुढं जे तलाठी पदाची जाहिरात येईल, आता तलाठी पदाची नियमित जाहिरात येणार आहे, कारण MPSC कडे तलाठी पद गेलेलं आहे, त्यातल्या 20% जागा या राखीव असणार आहेत. कोणासाठी? तर कोतवालासाठी. लक्षात ठेवा. म्हणजे जर 100 जागा आल्या तर त्यातल्या 20 जागा या कोतवालांसाठी फक्त लागणार. मग त्याचं मेरिट वेगळं लागणार, अभ्यासक्रम सेमच असणार, परीक्षाही सारखीच असणार, एकच परीक्षा होणार, पण रिझर्वेशन 20% जागेवर असणार आहे. हा निर्णय घेतलेला आहे महसूल विभागाने. त्याच्यामुळं तुम्ही कोतवाल पदावर गेल्यानंतर पुढं अभ्यास करून, इथं प्रमोशननी नाही, हे अभ्यासातून होता येते तलाठी. तुम्हाला जागा राखीव असणार आहेत, त्यामुळे तुम्ही तलाठी सुद्धा होऊ शकता. ही सुद्धा तुमच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. म्हणजे बघा एका पदामुळे फायदा किती होतोय ते. त्यामुळे तुम्हाला काही जणांना वाटतं पद लय लहान आहे. अरे नाही रे बाबड्या लहान. हा लक्षात. तू गावात बोंबलं थिंडूपर्यंत तू हे कर ना, याच्यामध्ये तुमचा फायदा होईल आणि नोकरी शासकीय नोकरदार लगेच होताल तुम्ही जर पुन्हा ॲक्टिव्ह राहिलात आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करत राहिला तर तलाठी होईल. आणि तुमच्या कोतवाल पदात तुम्ही चांगलं काम करत राहिला तर प्रमोशनने तुम्ही शिपाई लिपिकपर्यंत पण पोहोचू शकता. अशा पद्धतीने आहे. लक्षात येत आहे? म्हणजे हे सुद्धा लक्षात ठेवा. हा सुद्धा निर्णय घेतला गेलेला आहे. त्यानंतर अभ्यासक्रम ह्याचा सोपा आहे आणि सोपा अभ्यासक्रम असल्यामुळं इतर परीक्षेच्या तुलनेने तुमचं इथं सिलेक्शन होण्याचं लवकर प्रमाण आहे. आणि बरेच विद्यार्थी हे पद छोटं समजून फॉर्म भरतच नाहीत. ह्या गोष्टी यांना माहीतच नसतात बाकीच्या, की बाबा ह्या पदावर गेल्यानंतर पुढे हे वेगवेगळे फायदे आहेत ते. आता याचा अभ्यासक्रम काय आहे तुम्हाला माहिती आहे? 50 प्रश्न असतात आणि त्याच्यासाठी 100 गुण येतात. आणि याच्यासाठी वेळ 1 तासाचा आहे आणि किमान तुम्हाला 40 गुण घेणं आवश्यक आहे. आणि 40 गुणाच्या पुढं मग मेरिट लागणार. म्हणजे 20 प्रश्न तरी तुमच्या बरोबरीने गरजेचं आहे 50 प्रश्नापैकी. म्हणजे 50च प्रश्न त्याला 1 तास वेळ आहे आणि गुण सुद्धा 100 येतं. आणि विषय कोणते कोणते? त्याला इंग्रजी व्याकरण वगैरे पण काही नाही आहे. काय काय आहे? समजा GK आहे, मराठी आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, त्याच्यानंतर महसूल स्थानिक, तुमची स्थानिक माहिती आणि महसूल प्रशासनाबद्दलची माहिती. हे सगळे विषय त्याच्यामध्ये. म्हणजे विषय सुद्धा इंग्रजी व्याकरण वगैरे अवघड नाही आहे आणि हे सुद्धा विषय सोपे प्रश्न येतात. एवढे अवघड प्रश्न याच्यामध्ये विचारले जात नाहीत. त्यामुळे इथं सुद्धा तुमचा फायदा आणखी होणार आहे. त्याच्यामुळे लक्षात येतं आहे सोपा अभ्यासक्रम आहे, वेळ भरपूर आहे, परीक्षेला 1च तास आहे. 40पेक्षा जास्त गुण घ्यायचे तर याचा अर्थ फक्त 41 घेतले 42 घेतले की झाला तू, असं नाही आहे. किमान तेवढे घ्यायचे आणि त्याच्यावर मेरिट लागणार. याच्या खाली जर 1 जरी 2 मार्क पडले, 2 जरी कमी पडले तरी सुद्धा तू मेरिटमध्ये बसत असला तरी जॉईन करून घेणार नाही. अशा पद्धतीने आहे. अलग लक्षात सोपा अभ्यासक्रम आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. मानधनाच्या बाबतीत आता कागदोपत्री ऑफिशियल मानधन 2020ला वाढून कोतवालाचं मानधन किती रुपये केले रे? 15,000 रुपये केले. पण फक्त 15,000 रुपयेच मिळत नाही. याच्यात 2 ते 3,000 रुपये एक्स्ट्रा पगार सुद्धा तुम्हाला मिळतो. कसं सांगतो तुम्हाला? जे वेगवेगळे भत्ते वगैरे असतात किंवा तुम्ही तहसीलमध्ये काम करायला लागलात तर तुम्हाला एक्स्ट्राचं त्याचं मानधन दिलं जातं. त्यामुळे 17-18,000 रुपये मानधन तुम्हाला सहज या पदामध्ये मिळतं. लक्षात ठेवा. पण ऑफिशियल किती आहे? 15,000 एवढंच आहे. लक्षात ठेवा. कधी कधी परीक्षेला हा प्रश्न विचारतात, तुम्ही म्हणता हे 2-3,000 एक्स्ट्राचं नाही का? 15 ऑफिशियल आहे, त्यात एक्स्ट्राचं सुद्धा मिळून जातं तुम्हाला इतर भत्ते सुविधांसाठी तुमच्या. ठीक आहे. अशा पद्धतीने म्हणजे मानधन पण ठीकठाक आहे. अलग लक्षात. आणि ग्रामीण भागामध्ये राहून तुमच्या घरात राहून एवढे पैसे कमवणं म्हणजे हे खूप होतात. कारण शहरामध्ये गेलं की शहरामधले हे 15,000 म्हणजे शहरातले 35,000 आहेत. हे कळतं का तुम्हाला? रूम भाडं, भाजीपाला लय अवघड आहे हे. लक्षात आलं ना? अशा पद्धतीने आहे. त्याच्यामुळे हे मानधन सुद्धा चांगलं आहे. तुम्हाला लवकरात लवकर तुमची कंडिशन आर्थिक स्थिती खराब असेल तर लवकरात लवकर तुम्हाला जॉब मिळवण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे याचा सुद्धा नक्की सर्वांनी विचार करा आणि फायदा करून घ्या. कामाचं ठिकाण. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामाचं ठिकाण. तुम्हाला एखादी दुसरी सरकारी नोकरी लागली समजा तर तुम्हाला बाहेर जाऊन एखादं काम करावं लागतं किंवा कंपनीत जायचं, कंपनी MIDC मध्ये काम करायचं, तिथं घाणीत राहायचं, झोपडपट्टीमध्ये राहायचं, तिथंच खायचं, खायला नीट भेटाना, सगळे प्रॉब्लेमच असतात. इथं तुम्ही तुमच्या घरी राहून
कारण की तुमचा जॉब लयत लय तहसीलमध्ये गेले तरी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जवळच, म्हणजे तुम्ही घरी राहून काम करू शकता. म्हणजे कामाचं ठिकाण हे जवळ आहे, त्याच्यामुळे तुमचा खर्च कमी. इतर कामे आणि अभ्याससुद्धा तुम्ही करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड येतात. ह्या बारीक बारीक गोष्टीचा विचार करा. हे मी का सगळं व्हिडिओ सेपरेट बनवायचं कारण काय आहे की तुमच्या मनामध्ये हा प्रश्न राहू नये किंवा हे खालच्या दर्जाचं पद आहे एवढं काय याला महत्त्व द्यायला लागलेत. तेच आहे की पद खालच्या दर्जाचं कनिष्ठ दर्जाचं जरी असेल तरी सुद्धा इतर ज्या गोष्टी, इतर ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत तुमच्या करिअरच्या दृष्टीने, याचा सुद्धा तुम्ही विचार करणं कुठंतरी गरजेचं आहे. अशा पद्धतीने ह्या सगळ्या सुविधा, सगळ्या फायदे हे या कोतवाल या पदामध्ये होतात. फक्त एकच आहे, तुम्ही इथं सिलेक्ट झाला पाहिजेत. आणि सिलेक्ट होण्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ॲपवर बॅच आहे, ह्या बॅचचा फायदा करून घ्या. 100% तुम्हाला फायदा होईल. सगळी तयारी तुमची ह्या बॅच ऑनलाईन स्वरूपामध्ये घरी बसून मोबाईलमध्ये बघून तुम्ही कव्हर करू शकता. सगळं प्रिपरेशन, याचा सगळा अभ्यासक्रम अशा पद्धतीने आहे. आणि अनलिमिटेड यूज आहेत. एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळेत बघू शकता, पुन्हा पुन्हा बघून तुमचा अभ्यास पूर्ण कव्हर करू शकता. आणि याच्यामुळे तुम्हाला या बॅचचा नक्कीच फायदा होईल. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर आहे. इतर तुमचे काही बॅचच्या संदर्भात किंवा इतर मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये विचारा, त्याला मी रिप्लाय देतो. तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने माहिती या पदाबद्दलची किंवा याच्या कामाच्या स्वरूपाबद्दल, मानधनबद्दल काही तुमच्या मनामध्ये वाटत असेल या पदाबद्दल तर त्याच्या कमेंटमध्ये नक्की सांगा, त्याला आपण काय करू, उत्तर देऊ. आणखी याच्या माहितीचे अपडेट्सचे फॉर्म सुरू होण्याबद्दलचे प्रोसेस, जिला आता टप्प्याटप्प्याने आठवड्यात सगळे ॲड यायला सुरू होईल, कारण ही 3 महिन्यामध्येच भरती प्रोसेस कंप्लीट करायची आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर हे होणार आहे सगळं स्पीडमध्ये. त्यामुळे त्याच्याबद्दलचे अपडेट पण आपल्या ह्या चॅनलवर येत राहील. त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे मित्रमैत्रीण ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे त्यांच्यापर्यंत सुद्धा माहिती पोहोचेल. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला तुमच्यापर्यंत मला जे पुढचे अपडेट आहेत त्यासुद्धा देता येतील. त्यामुळे आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं यूट्यूब चॅनलसुद्धा सर्वांनी सबस्क्राईब करा. इतर काही जाहिराती वगैरे आहेत त्या आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, तिथं त्याचे जशा जिल्ह्यांच्या जाहिराती येतील तसं तिथं आपण टाकत राहणार आहोत. तर त्या आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल हे सुद्धा जॉईन करून ठेवा, म्हणजे तुमच्या सगळे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील. आणि व्हिडिओच्या स्वरूपात अपडेट हे आपण या चॅनलवर देणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके. आणि तुमचे काही प्रश्न आहेत तर कमेंटमध्ये विचारा. ओके, थँक्यू.